मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज आयोजित तिसरं न्यायमूर्ती रानडे स्मृती व्याख्यानामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। भारताचा अभ्यास भारतीय दृष्टिकोनातून कसा करता येईल, भारतीय मूल्यव्यवस्था, भारतीय समाजव्यवस्था, भारतीय विचार यांना मध्यस्थानी ठेवून आपल्याला भारताचा अभ्यास कसा करता येईल ह्यासाठी गेली 4 वर्ष मीमांसा फाउंडेशन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतं। त्यामध्ये प्रामुख्याने लेख असतील, लेखमाला असतील, संशोधनपर लिखाण असेल, वर्कशॉप्स असतील, स्टडी ग्रुप्स असतील, तसंच व्याख्यानमाला असे निरनिराळे कार्यक्रम मीमांसा फाउंडेशन गेली 3 ते 4 वर्ष करत आहे। गेली 2 वर्ष आपण न्यायमूर्ती रानडे स्मृती व्याख्यान देखील सुरू केलं। न्यायमूर्ती रानडेंचं समाजकार्य, राजकारणाबद्दलचे विचार, इतिहास लेखन, मराठी भाषेला पुढे आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न असे वेगवेगळ्या कार्यातून न्यायमूर्ती रानडे आपल्या समोर आहेत। मात्र तो विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्या विचारांवये जी काही मंडळी आज वेगवेगळी समाजात कार्य करतायत त्यांचं कार्य देखील पुढे यावं या हेतूने न्यायमूर्ती रानडे स्मृती व्याख्यान आपण सुरू केलं। त्याचं तिसरं पुष्प आज आपण इथे प्रस्तुत करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर श्री अविनाश चाफेकर सर। मी चाफेकर सरांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो। चाफेकर सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेले, जवळपास 30 वर्ष ते पत्रकार होते, त्यानंतर 30 वर्ष त्यांनी वकिली केली। शिक्षणदृष्ट्या त्यांचं BA, MA, LLB आणि पुढे त्यांनी PhD देखील संपादित केली। PhDचा विषय ते जेव्हा सांगत होते तो फार असा वेगळा विषय। एकंदर आपण कुंडलिनी योगशास्त्रात आपण कुंडलिनीचा अनेकदा उल्लेख ऐकला असेल। सरांची PhD हे कुंडलिनीला आपण शास्त्रीयदृष्ट्या कसं सिद्ध करू शकतो, सायंटिफिकली कुंडलिनी आपल्याला कसा अभ्यास करता येईल ह्या विषयावरचं त्यांचं PhD आहे। पुढे त्यांनी त्याच विषयाचं पुस्तक देखील प्रकाशित केलेलं आहे, ते आपण पुढे बघूच। त्यांनी कथा भारती आणि रांजाई अशा वेगवेगळ्या संस्थांबरोबर देखील दीर्घकाळ काम केलेलं आहे। त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांना एकत्र करून रमा माधव रानडे स्मृती समितीची स्थापना 2013 साली केली। हे एक वेगळं कार्य आहे। एकंदर न्यायमूर्ती रानडेंचं पुण्यात मोठं कार्य होतं, अर्थात मुंबईमध्ये देखील ते काही काळ होते, पण त्यांचं सामाजिक कार्य जे प्रामुख्याने समोर आलेलं दिसतं ते आपल्याला पुण्यात दिसतं आणि ते वेगवेगळ्या अशा संस्थांमार्फत दिसतं। ती प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक सभा असेल, ग्रंथोत्तेजक संस्था असेल, अशा वेगवेगळ्या कार्यातून त्यांचं पुण्यात समाजकार्य बऱ्याच अंशी पुढे आलं। त्या सगळ्याच वेगवेगळ्या संस्थांना, ज्या संस्थांमध्ये रानडेंचं कार्य होतं त्यांना एकत्रित करून ही समिती सरांनी स्थापित केली 2013 साली। त्याच्यात त्या समितीमार्फत वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला होताना दिसतात। त्याच्यात महत्त्वाचं आणि उल्लेखनीय एक गोष्ट अशी की दरवर्षी जवळपास 25,000 रोख असलेला पुरस्कार प्रदान करतात, ज्यांनी असं उल्लेखनीय असं मराठीत लिहिलेला एखादा ग्रंथ असेल, पुस्तक असेल आणि जे उल्लेखनीय असेल अशा ग्रंथासाठी ते दरवर्षी पुरस्कार देतात। त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था जिथे आपण आज ज्याच्या परिसरात आज आपण आहोत याचे देखील ते सध्या पदाधिकारी आहेत। ह्या समाजविमुख कार्यांबरोबरच सर लेखक देखील आहेत। त्यांनी काही उत्कृष्ट अशी पुस्तकं लिहिलेली आहेत ज्याला पुरस्कार देखील मिळालेले आहेत। मी काहींचा उल्लेख करतो। कुंडलिनी अ सायंटिफिक एक्सपोजिशन, अनावरण, 90 शेड्यूल, एक भंगलेले कवच कुंडले असे वेगवेगळ्या विषयातली पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। श्रीमद भगवद्गीतेचे प्रस्थानत्रयी ह्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। त्याचप्रमाणे कुंडलिनी शक्ती संशोधनासाठी त्यांना पतंजली पुरस्कार देखील मिळाला आहे। आत्ताच नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे पेशवेकालीन समाज आणि प्रशासन। ह्याच पुस्तकावर मी 2 मिनिटं बोलतो कारण ह्याच पुस्तकाचा विषय आपला आजचा स्मृती व्याख्यानाचा विषय आहे। सरांनी ते सहलिखित केलेलं पुस्तक आहे। त्यांच्याबरोबर डॉक्टर देगलूरकर सर आणि दामले सर या तिघांनी मिळून हे पुस्तक प्रकाशित केलं। त्याच्या आधी त्याच्या मागचं जे संशोधन होतं या सगळ्यांनी मिळून ते संशोधन केलं। न्यायमूर्ती रानडेंनी ब्रिटिशांकडून जवळपास पेशवाई संपल्यानंतर पेशवाईतली जी काही कागदपत्र होती ती अथक प्रयत्नांनी ती कागदपत्र मिळवली। जवळपास 50,000 कागदपत्र त्यावेळी न्यायमूर्ती रानडेंनी मिळवली होती। त्या कागदपत्रातनं काही 5 ते 6,000 निवडक पत्र छापून पेशवा डायरीज म्हणून ते खंड प्रकाशित झाले। त्या पेशवा डायरीजला
न्यायमूर्ती रानडेंचीच प्रस्तावना देखील, ती प्रस्तावना बरीच प्रचिल्ल अशी प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी त्याची पार्श्वभूमी, भूमिका आणि एकंदर इतिहास संशोधन पुढे कसं व्हावं याच्याबद्दलचे त्यांनी बरेच त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. तर त्या पेशवा डायरीजमधून एकंदर पेशवाई काळात समाज कसा होता, पेशवाई काळातलं प्रशासन कसं होतं ह्याचा अंदाज घेण्यासाठी आणि त्याच्यातला ते चित्र पुढे साधं पुढे मांडण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तो ICHRचा हा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टमार्फत हे संशोधन झालं आणि ते संशोधन पुढे आणण्यासाठी पुस्तक मी चाफेकर सरांचे आभार मानतो की त्यांनी ह्या व्याख्यानासाठी आम्हाला परवानगी दिली आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. 19व्या शतकातील प्रबोधन पुरुष असं ज्यांना म्हटलं जातं ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1894मध्ये डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली. पुढे या संस्थेचं नाव 1948 साली महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असं मराठी करण्यात आलं. 1894मध्ये संस्था स्थापन झाल्यानंतर न्यायमूर्ती आणि त्यावेळचे एक सरकारी अधिकारी ग.ची वाड, रावबहादूर वाड असं त्यांना म्हटलं जात होतं, या दोघांनी महत्त्वाचं काम सुरुवातीच्या काळात जे केलं ते ब्रिटिशांच्या ताब्यात असलेलं पेशवे दप्तर यातले 50,000 कागद 2-3 वर्ष प्रयत्न करून मिळवले. हे पेशवे दप्तर म्हणजे पेशवाईची सत्ता जेव्हा ब्रिटिशांकडे गेली त्यानंतर ब्रिटिशांनी ठिकठिकाणची पेशव्यांचे सर्व कागदपत्र हे ताब्यात घेतले. त्या एकत्रित संग्रहाला पेशवे दप्तर असं म्हटलं जातं. या पेशवे दप्तरातले 50,000 कागद या दोघांनी मिळवले आणि त्यातले 5,000 कागद निवडून त्यांच्या आधारे 9 खंड प्रसिद्ध केले. पेशवे रोजनिशी किंवा पेशवे डायरीज म्हणून ते खंड प्रसिद्ध आहेत. या 9 खंडांना न्यायमूर्तींनी सामायिक प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना 10वा खंड म्हणून प्रकाशित झाली आहे. या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एक उल्लेख असा केला आहे की पेशवाईच्या काळासंबंधात आजपर्यंत जे लिहिलं गेलं, आजपर्यंत म्हणजे त्यांच्या काळापर्यंत जे लिहिलं गेलं त्यामध्ये लढाया आणि राजकारण यावरच जास्त भर होता. न्यायमूर्ती रानडे यांची अपेक्षा अशी होती की त्या काळातलं समाज जीवन किंवा सामान्य माणसाचं जीवन कसं होतं याच्यावर एक प्रकाश पडावा, याविषयी लिहिलं जावं. हा धागा पकडून आम्ही पेशवेकालीन समाज आणि प्रशासन असा विषय संस्थेने निवडला. आता पेशवे काळ म्हणजे नेमका कोणता, तर शाहू महाराजांनी 1713मध्ये बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद बहाल केलं. तिथपासून ते 1818 साली पेशवाईची सत्ता ब्रिटिशांच्या ताब्यात गेली तोपर्यंतचा सुमारे 100 वर्षांचा कालावधी हा पेशवाईचा काळ म्हणून समजला जातो. या काळाबद्दल, या काळातल्या समाज जीवनाबद्दल आणि सामान्य माणसाबद्दल लिहायचं तर आम्ही मुख्यतः पेशवे डायरीचा आधार घेतला.
त्याच्यावरच लिहायचं असं निश्चित केलं होतं. अर्थात केवळ त्यावर अवलंबून न राहता इतर इतिहासकारांनी जे लिहिलेलं आहे त्याचाही ह्याच्यात संदर्भ घेतलेला आहे. पेशवे डायरीजमध्ये मुख्यतः प्रशासकीय निर्णय, सरकारी आदेश, गुन्हे, घडलेले गुन्हे, न्यायालयांचे निकाल अशासारखे मुख्यतः कागद आहेत. हे अस्सल पेशवे दप्तरातल्या कागदावरूनच हे खंड तयार केले असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे या पेशवे डायरीज या खंडांना. याच्यावरून समाजाचं चित्रण किंवा समाजाचं प्रतिबिंब जे आपल्याला दृग्गोचर होतं या पेशवे डायरीजमधल्या उल्लेखांवरून, त्याचा आपण विचार करू. समाज म्हटलं की विविध अंग विचारात घ्यावी लागतात. धर्म, शिक्षण, जाती, परंपरा, नंतर त्यावेळेचे वैद्यक, अशा विविध अंगांचा आपण एकामागून विचार करू. आता धर्म याचा विचार करताना निरनिराळे उत्सव की जे आज आपण साजरे करतो असे उत्सव त्या काळात सुद्धा साजरे केले जात होते. गणेशोत्सव आपण गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पुढे 10 दिवस करतो. त्या काळात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा होत असे. त्यावेळी उत्सव असा शब्द नव्हता, उत्साह म्हणायचे. गणेश उत्साह साजरा झाला असा शब्द प्रयोग होता. कदाचित त्या उत्साह शब्दावरूनच अपभ्रंश होऊन उत्सव शब्द तयार झाला असावा. पेशव्यांच्या कुटुंबात शनिवार वाड्यामध्ये हा 10 दिवस मोठ्या थाटात उत्सव साजरा होत असे. या शनिवार वाड्याच्या जवळच कसबा गणपतीजवळ मुजुमदार वाडा आहे. तोही 300 वर्षापासून तिथे अजूनही उभा आहे. या वाड्यामध्ये 300 वर्ष गणेशोत्सव साजरा होत आला आहे. दसरा, शिमगा, रंगपंचमी, संक्रांत असे सगळे सण साजरे होत असत. एका ठिकाणी उल्लेख या डायरीमध्ये असा आहे की रंगपंचमीचा सण साजरा होत असताना गावात रंग खेळला जात होता. त्यात एका महिलेचा विनयभंग झाला म्हणून तिने आत्महत्या केली असा एक उल्लेख त्याच्यात आढळतो. त्या काळात लोक धार्मिक असल्यामुळे यात्रांना सुद्धा महत्त्व होतं. काशी यात्रा ही सर्वात महत्त्वाची समजली जायची. परंतु काशी यात्रा महाराष्ट्रातल्या लोकांना करणं हे अतिशय कठीण होतं अनेक दृष्टींनी. आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. शिवाय एवढ्या लांब पल्ल्यावर जायचं तर वाटेमध्ये अनेक अडचणी आणि धोके होते. त्यामुळे मोठ्या लोकांनी कुणी जर यात्रा योजल्या तर त्यांच्याबरोबर सामान्य माणसं समाजातली त्यात सामील होऊन यात्रेचा लाभ घेत असत. थोरले बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री राधाबाई आणि पत्नी
काशीबाई यांनी निरनिराळ्या काळात काशी यात्रा केल्या. काशीबाईंनी जेव्हा यात्रा सुरू केली त्यांच्याबरोबर 10,000 लोक होते असा उल्लेख आहे. आता हे 10,000 लोक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी असलेले सैनिक, त्यांची दीर्घकाळची सर्व जेवणखाणाची सोय ती करणारे लोक आणि मग याशिवाय समाजातले लोक यात्रेचा फायदा घेण्यासाठी म्हणून त्यात सामील झालेले असे सगळे मिळून 10,000ची ती यात्रा होती. बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव हे पराक्रमी होते. जगातल्या 3 पराक्रमी पुरुषात त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि तेही अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते. एकदा त्यांनी अनुष्ठान करायला सांगितलं. त्यावेळची त्यांची कल्पना अशी असेल की अनुष्ठान सुरू केलं तर त्या देवतेचं अनुष्ठान, ती देवता स्वप्नात येते किंवा काही सूचक गोष्टी घडतात. बाजीरावांना असं वाटायला लागलं की अरे अजून आपल्याला असं काही सूचक कळत नाही आहे, तेव्हा अनुष्ठान नीट प्रकारे चाललं आहे की नाही यासाठी त्यांनी अनुष्ठान करणाऱ्यांकडे चौकशी करायला माणसं पाठवली की अनुष्ठान व्यवस्थित चालू आहे ना, अजून असं काहीच कसं घडत नाही आहे. एवढे ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. एका सामान्य कुटुंबातली या संदर्भातली एक हकीकत सांगायची. एका कुटुंबात 3 भाऊ होते. त्या 3 भावांची अलग अलग कुटुंब होती. एकाच्या कुटुंबातली एक व्यक्ती निधन पावली तर रक्ताचं नातं असल्यामुळे बाकीच्यांनी सूतक पाळणं आवश्यक होतं, पण त्यांनी सूतक पाळलं नाही. ही तक्रार पेशव्यांपर्यंत गेली आणि निर्णय असा झाला की त्यांना वाळीत टाका. समाज म्हणजे समाजातले लोक जसे धार्मिक होते तसे सत्ताधारीसुद्धा धार्मिक प्रवृत्तीचे होते, हे त्याच्यातून दिसून येतं. आणखी एक उदाहरण असं की एक बाई एका ब्राह्मण कुटुंबामध्ये सवाष्ण म्हणून जेवायला गेली. कुणाला तरी कळलं की ही सवाष्ण म्हणून गेली आहे. तिचा नवरा हयात नसताना ती खोटेपणाने सवाष्ण म्हणून गेली आहे. त्यांनी तक्रार केली. तिला तिथल्या अधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी 50 रुपये दंड केला. त्यानंतर एका विद्वान पंडिताला हे कळलं आणि त्याला तिची पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी पेशव्यांपुढे साक्ष दिली की असं काही नाही आहे, ती सवाष्ण आहे. मग त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून पेशव्यांनी तिला केलेला दंड हा परत करायला सांगितला. समाजावर आणि सत्ताधाऱ्यांवर परंपरेचा पगडा कसा होता याचे 1-2 उदाहरणं आपण बघू. धार्मिक परंपरा, जातीयता याचा पगडा समाजावर आणि सत्ताधाऱ्यांवरही होता. परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये जातीद्वेष नव्हता, मत्सर नव्हता. केवळ परंपरेचा पगडा म्हणून ते या विषयाकडे बघत असत. कात्रज गावामध्ये महारांची वस्ती होती. ती गावकऱ्यांच्या तक्रारीवरनं पेशव्यांनी कात्रज गावाच्या बाहेर हलवली. पण तसं करताना त्यांना नव्याने घरं बांधण्यासाठी त्यांनी सरकारी मदत केली. प्रत्यक्ष
मटेरियल आणून देणं, पैसा पुरवणं हे त्यांनी केलं. तसं एका गावचा कुलकर्णी तिथल्या महार आणि मांगांना त्रास देतो, छळतो अशी तक्रार पेशव्यांकडे गेली. पेशव्यांनी त्याला ताकीद देणारं पत्र लिहिलं की पुन्हा जर अशी तक्रार आली तर गंभीर परिणाम होतील. ही उदाहरणं काय दर्शवतात तर परंपरेच्या पगड्यामुळे जाती व्यवस्था मानली गेली तरी सत्ताधारी हे जाती मत्सर किंवा जाती द्वेष करणारे नव्हते. आता आपण शिक्षणाबद्दल विचार करू. त्या काळात आत्तासारख्या औपचारिक शिक्षण संस्था नव्हत्या, शाळा कॉलेज वगैरे. मग शिक्षण कसं घेतलं जात होतं तर गावोगावी काही लोक, त्यांना पंतोजी म्हणायचे, हे पंतोजी स्वयंस्फूर्तीने मुलांना गोळा करून शिकवत असत. हे शिक्षण प्राथमिक स्वरूपाचं होतं, म्हणजे हिशेब करायला शिकवणं, लिहायला वाचायला शिकवणं, इतर काही व्यावहारिक धार्मिक ज्ञान अशा स्वरूपाचं ते होतं. याच्याशिवाय संस्कृत पाठशाळा अनेक ठिकाणी होत्या, देशभर होत्या, तशा महाराष्ट्रातही होत्या. या पाठशाळातून प्राचीन संस्कृत ग्रंथांचं शिक्षण दिलं जायचं. त्यातलं तत्त्वज्ञान, साहित्य हे शिकवलं जात होतं. या पाठशाळांना थोरल्या बाजीराव पेशव्यांनी जे श्रावण मास नव्हे चातुर्मासामध्ये विद्वानांना आणि सामान्य माणसांनाही दक्षिणा द्यायला सुरुवात केली होती. या दक्षिणा, श्रावण मासातल्या दक्षिणेची कीर्ती भारतभर पसरली होती, महाराष्ट्रभर तर पसरलीच होती. ती प्रथा ते अशी त्यांनी चालू केली की सामान्य माणसांना दक्षिणा द्यायची आणि विद्वान लोकांना त्यांच्या विद्वत्तेची परीक्षा घेऊन ज्याच्या त्याच्या विद्वत्तेनुसार दक्षिणा द्यायची. आपल्या विद्यार्थ्याला तिथे असा सन्मान व्हावा यासाठी या पाठशाळातनं त्यांचे गुरु असे विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयार व्हावेत असा प्रयत्न करत असत. कारण पुण्याला शनिवार वाड्यात दक्षिणा देऊन ज्या विद्वानाचा गौरव केला गेला अशा विद्वानाला भारतभर फार महत्त्व येत असे. त्यामुळे या पाठशाळातून असे विद्यार्थी तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. ही एक शिक्षणाला याच्यामुळे चालना मिळाली असं म्हणता येईल. व्यावसायिक शिक्षण हे वंशपरंपराच मिळत जात होतं. म्हणजे एखादा सुतार असेल तर त्याचा मुलगा त्याला तो सुतारकाम शिकवायचा, त्या मुलाचा मुलगा तोही आपल्या वडिलांकडनं शिकायचा. या पद्धतीने हे व्यावसायिक शिक्षण चालू राहत होतं. त्यावेळेला पेशव्यांच्या मोहिमा सारख्याच चालू असत, त्यामुळे सैन्य भरती पण होत असे. या सैन्य भरतीमुळे अनेकांना काम मिळत असे, नोकरी मिळत असे सैन्यामध्ये. मग ही नोकरी मिळवण्यासाठी शस्त्रास्त्र चालवता येणं आवश्यक होतं, पण त्याच्या वेगळ्या शाळा महाविद्यालय अशी नव्हती. मग ज्याला सैन्यात जायचं आहे तो माणूस अशाच ओळखीच्याकडनं म्हणा किंवा आधीच सैन्यात जे नोकरीला लागलेले आहेत त्यांच्याकडून शस्त्र चालवायला शिकत असत. पेशव्यांच्या कुटुंबामध्ये मुलांना तयार करण्यासाठी अतिशय निष्ठेने प्रयत्न होत असत. प्रत्येक प्रकारच्या शिक्षणासाठी त्या त्या विषयातला जाणकार ठेवलेला असे.
संस्कृत शिकवायला, गणित, भूगोल शिकवायला अशी वेगळी माणसं ठेवलेली असत. तसंच शरीर कमवणं हे आवश्यक असल्यामुळे शारीरिक शिक्षणासाठी, कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी पैलवान ठेवलेले होते. याशिवाय मोठ्या व्यक्तींकडून मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार होत असत. सवाई माधवरावांची आजी गोपिकाबाई यांनी माधवरावांना लिहिलेलं पत्र हे मुळातून खरोखर वाचण्यासारखं आहे. सुरुवातीपासून, सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत काय काय करायला पाहिजे हे त्यांनी तपशिलात लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक वेळ दुपारची अशी ठेवली आहे की दरबारात बसून काय चाललं आहे राज्यकारभाराच्या गोष्टी त्या लक्ष देऊन ऐकाव्यात असंही सांगितलं आहे. इतकंच नाही तर भोजन झाल्यानंतर, आज आपण शतपावली म्हणतो तसा त्यांनी शतपदी शब्द वापरला आहे. भोजन झाल्यानंतर शतपदी करावी, तांबूल ग्रहण करावा म्हणजे विडा खावा. इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी त्या पत्रातून माधवरावांना लिहिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे त्यांच्या कुटुंबात मिळणारं शिक्षण हे अशा पद्धतीचं असल्यामुळे सगळेच पेशवे अतिशय बहुश्रुत, सुसंस्कृत अशा स्वरूपाचे झाले. सर्व पेशवे बहुश्रुत होते म्हटलं तसं त्यांना ग्रंथवाचनाची, ग्रंथसंग्रहाची अतिशय आवड होती. राघोबादादांनी त्र्यंबकेश्वरला आणि पुण्यामध्ये असं 2 ठिकाणी त्यांचं मोठं ग्रंथालय होतं. नानासाहेब पेशव्यांनी त्यांना काही प्राचीन ग्रंथ हे आपल्याकडे नाहीत, ते हवेत असं वाटल्यामुळे ते जयपूरला मिळतात कळल्यावर त्यांनी जयपूरला तिथल्या सत्ताधाऱ्यांकडे संपर्क करून ते ग्रंथ मिळवले. असा 2 वेळा त्यांनी 15-16 ग्रंथ तिकडनं मागवले होते. इतकंच काय, पण स्वारीवर असताना, मोहिमेवर असताना सुद्धा ग्रंथवाचन पेशव्यांचं किंवा पेशव्यांच्या सरदारांचं थांबलेलं नव्हतं. ते बरोबर मोकळ्या वेळात ग्रंथवाचन करत असत पेशवेसुद्धा. एकदा मोहिमेवरनंच पुण्याला जासूत पाठवला पत्र घेऊन की वाड्यामध्ये गणेश हॉलमध्ये अमुक ठिकाणी गीता भाष्य आहे, ते मला त्वरित पाठवून द्यावं. असं मोहिमेत असताना तिथून पत्र पाठवलं. एक उल्लेख आणखीन असा आहे की सरदारसुद्धा ग्रंथप्रेमी कसे होते, तर मोहिमेवर मुक्काम पडायचे ते काय फक्त रात्रीपुरते थांबत नसत. 4, 5, 6 दिवस मुक्काम पडून पुढे मुक्काम हलायचा. त्या अवधीमध्ये एका सरदाराने दुसऱ्या सरदाराला निरोप पाठवला. निरोप पाठवायची अशासाठी वेळ आली की अंतरावर त्यांचे तंबू असत, जवळ नसत. सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्याच अंतरावर तंबू प्रत्येकाचे पडलेले असत. त्यांनी निरोप पाठवला की अमुक अमुक ग्रंथ तुझ्याकडे आहे, तो मला तात्पुरता दे, वाचून झाला की मी देतो. इतकं हे ग्रंथप्रेम पेशव्यांचं आणि सरदारांचं होतं. उद्योग व्यापार यासंबंधी सांगायचं तर 12 बलुतेदार हे त्या काळात अस्तित्वात होते. सुतार, लोहार
यासारख्या प्रत्येक गावात हे असत. आणि पेशव्यांच्या काळामध्ये वतनाची पद्धत होती. हे वतन या संदर्भात वतन म्हणजे एक परवाना असल्यासारखा होता. अमुक एका गावातला सुतार त्यांनी वतन पेशव्यांकडनं मिळवलं तर ते वतन किंवा तो परवाना त्या गावापुरता असे. त्या गावाच्या बाहेरची कामं तो घेऊ शकायचा नाही किंवा बाहेरचं कुणी येऊन त्या गावात सुतारकाम करू शकायचं नाही. यामुळे असं झालं की लोकांनाही खात्रीशीर आपल्याला कारागीर मिळाला आणि त्या कारागिरालाही खात्रीशीर काम मिळालं असा त्यातून फायदा होता. हे हक्क आणि वतनाचं प्रस्थ एवढं माजलं होतं की लहान सहान गोष्टीत सुद्धा लोक स्वतःला त्या विशिष्ट गोष्टीचे हक्कदार करून घेत असत. एक उल्लेख असा आहे की पंचांग वाचनासाठी लोक पंचांग ऐकण्यासाठी श्रवणासाठी पंचांग श्रवणासाठी लोक जमले तर त्यावेळेला त्यांना गंध लावण्याची प्रथा होती. हे गंध लावण्याचं काम कुणी करायचं याचेसुद्धा हक्कदार असत आणि त्यावरनं सुद्धा वाद तंटे व्हायचे आणि ते पंचायतीकडे जात असत. पेशव्यांच्या ज्या मोहिमा होत्या त्याचा दुहेरी तिहेरी फायदा असा व्हायचा की सैन्याचे मुक्काम पडायचे त्यावेळेला तंबू राहुट्या हे लागायचेच मोठ्या प्रमाणावर. तसे आचारी लागायचे एवढ्या सैन्याचा खाण्यापिण्याची व्यवस्था करायला. त्यामुळे अनेक निरनिराळ्या कारागिरांना तिथे नोकरी मिळत असे, तिथे काम मिळत असे. त्या मोहिमेच्या काळामध्ये मोहिमेमुळे सरकारलाही ज्या प्रदेशात जाऊन तो प्रदेश ते जिंकतील तो प्रदेश स्वराज्याला जोडला जायचा हाही फायदा सरकारी दृष्टीने व्हायचा आणि सामान्य लोकांच्या दृष्टीने त्यांना काम मिळायचं. ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करण्याचा सुद्धा त्या काळामध्ये व्यवसाय चांगला चालत असे. कारण छपाईची यंत्रणा नव्हती, ती कला त्यावेळेला अवगत नव्हती. त्यामुळे ज्याचं अक्षर चांगलं तो प्राचीन ग्रंथांची प्रत तयार करून हस्तलिखित प्रत तयार करून द्यायचा. आणि काही उल्लेख असे आहेत की योग वासिष्ठाची प्रत तयार करून द्यायला 400 रुपये घेत असत. एका दुसऱ्या त्याहून थोड्या लहान ग्रंथाची प्रत 300 रुपयाला करून मिळे. अशा पद्धतीने हाही लोकांचा एक व्यवसाय झालेला होता. समुद्र म्हणजे व्यापार आणि उद्योग ह्याच्यामध्ये हे जसे निरनिराळे उद्योग तसं समुद्रमार्गे व्यापारसुद्धा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात चालत होता. त्यामध्ये काही महाराष्ट्रीयन काही ब्राह्मण व्यक्ती पण परदेशाशी व्यापार करत होते जहाजातून. पेशव्यांच्या म्हणजे आर्थिक बाबींचा विचार करायचा त्या काळातल्या तर पेशव्यांची हिशेबाची पद्धत अतिशय चोख अशी त्यांनी पद्धत केलेली होती. बारीक सारीक गोष्टी या सगळ्या नोंदलेल्या असत, खर्च टिपलेला असे. शनिवारवाड्यात काम करणाऱ्या एका कुणबिणीच्या मुलाचं
लग्न पेशव्यांनी लावून दिलं, त्या लग्नामध्ये आज आपण जे बारीक सारीक विधी सगळे करतो तसे सगळे विधी त्याच्यामध्ये केले. त्याचा तपशीलवार वर्णन आणि खर्च तिथे दिलेला आहे. सामान्य माणसं त्या काळात कायम कर्जबाजारी असत. सामान्य माणसं काय, पण थोरल्या बाजीरावांसारखे ज्यांनी एकही मोहीम हारले नाहीत आणि मोहिमेद्वारा सरकारला बराच पैसा मिळू शकला, त्यांच्या बाबतीत सुद्धा उल्लेख असेल की ते अतिशय कर्जबाजारी होते आणि कर्जामुळे टेकीला आले होते, अशासारखे उल्लेख आहेत. त्यावेळेचे प्रांताचा सुभेदार हा मुख्य अधिकारी, त्याला वर्षाला 1500 रुपये पगार होता आणि चिपळूणकर म्हणून प्रसिद्ध सावकार त्या काळचे, त्यांचा कौटुंबिक खर्च महिन्याचा 1000 ते 1500 एवढा होता. अशी तफावत दिसून येते. सुताराचं महिन्याचं त्याची मिळकत 4 रुपये होती. आणखीन एक उल्लेखनीय बाब या आर्थिक बाबतीत अशी एक सांगता येईल की आज आपण चेकनी व्यवहार करतो. ही सुधारलेली पुढारलेली अशी व्यवस्था असं आपण म्हणतो. त्या काळामध्ये सरदार लोक जेव्हा पेशव्यांबरोबर मोहिमेवर जायचे, त्यावेळेला आपल्याकडचा पैसा सावकारांकडे ठेवायचे. म्हणजे आज आपण बँकेमध्ये ठेवतो तसे ते त्यांच्याकडे ठेवायचे आणि मध्ये आधे केव्हा गरज लागेल तेव्हा चिठ्ठी माणसाबरोबर पाठवायची आणि सावकाराकडनं तेवढी रक्कम मागवून घ्यायची. ही चिठ्ठी म्हणजे एक प्रकारे चेकच होता. तो चिठ्ठी त्यांना दाखवली की सावकार तितकी रक्कम त्यांच्याच ठेवीतून देत असे. तर असं हे सामाजिक जीवन होतं. आता आपण प्रशासकीय भागाकडे वळू. पेशव्यांचं प्रशासन हे प्राचीन भारतातल्या प्रशासकीय पद्धतीचंच पुढचं रूप होतं. विशेषतः त्यावेळेचा जो धोरणात्मक भाग प्रशासनाचा तो पेशव्यांच्या काळातही दिसत होता. मनू आणि चाणक्य यांनी प्रशासनाबद्दल जे लिहिलेलं आहे त्या दोघांच्या लिखाणाची, त्यांच्या तत्वांची सरमिसळ ही पेशव्यांच्या कारभारात दिसून येते. आता जरी प्राचीन काळाप्रमाणेच हे प्रशासन होतं म्हटलं तरी काळानुसार त्याच्यामध्ये बदल हे झालेलेच होते. शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले दिल्लीहून सुटून, त्यानंतर थोड्याच अवधीमध्ये त्यांनी सर्व सत्ता पेशव्यांना सुपूर्त केली. पेशवे सर्व कारभार बघायला लागले, परंतु तरीही शाहू महाराजांच्या संमतीने ते कारभार करत असत, निर्णय घेत असत. 1749 मध्ये शाहू महाराजांचं निधन झाल्यावर मात्र पेशवे हे पूर्ण सत्ताधारी बनले आणि सर्व सत्ता त्यांच्याच हाती एकवटलेली होती. त्यांच्या प्रशासनाचं एक लक्षण सांगता येईल म्हणजे प्रशासन विकेंद्रित स्वरूपाचं होतं. प्रांत पातळीवर, तालुका पातळीवर अधिकारी नेमलेले असत आणि त्यांना बरेच अधिकार त्यांना दिलेले होते. महसूल क्षेत्रातलं कामही, खात्याचं कामही बघायचं आणि न्यायदानाचंही काम त्यांच्याकडे असे. दोन्ही गोष्टी या अधिकाऱ्यांना बघाव्या लागत होत्या. बरीचशी कामं ही
कंत्राट पद्धतीने दिली जात होती. काही अधिकाऱ्यांच्या नेमणुकासुद्धा कंत्राट पद्धतीने होत असत. टांगसाळ हा खरं म्हणजे सरकारी ताब्यात असलेला असा उद्योग असायला पाहिजे होता, पण त्याचंही कंत्राट दिलेलं असे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच टांगसाळी होत्या आणि त्या कंत्राटदारांकडे सोपवलेल्या होत्या. तथापि पेशव्यांची त्याच्यावर नजर असे आणि त्यांच्यावर हुकूमत चालवत असत. ते टांगसाळीमध्ये कोणत्या टांगसाळीत कोणतं नाणं पाडायचं, त्याचा आकार कसा पाहिजे, त्याच्यामध्ये सोनं चांदी यांचं प्रमाण किती असायला पाहिजे, वजन किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी पेशव्यांकडनं त्यांना सांगितल्या जायच्या आणि त्यानुसार ते बनवलं जायचं. जर एखाद्याने खोटेपणा केला तर त्याच्याकडनं ते कंत्राट काढून घेतलं जात असे. काही वेळेला पेशव्यांपर्यंत तक्रार येईपर्यंत लोकांमध्ये ती नाणी चलनात आलेली असायची, पण त्याचा खोटेपणा कळल्यावर पेशवे असं करायचे की लोकांना आवाहन करून ती खोटी नाणी परत घेत असत आणि नवीन पाडलेली खरी नाणी बदलून त्यांना देत असत. साधारणपणे 3 वर्षाचं हे कंत्राट दिलं जायचं. हिशेबाच्या बाबतीत नानासाहेब पेशव्यांनी हिशेबाची पद्धत घालून दिलेली होती आणि पेशवाईच्या अखेरपर्यंत त्या पद्धतीनुसार हिशेबाचं लिखाण चालू असायचं. शनिवारवाड्यामध्ये जे हिशेबाचं दप्तर होतं त्याला स्थिर दप्तर किंवा हुजूर दप्तर असं म्हणायचे आणि पेशवे मोहिमेवर जाताना स्वतःबरोबर दप्तर ठेवायचे हिशेबाचं, त्याला चालतं दप्तर असं म्हणत असत. शनिवारवाड्यातल्या हुजूर दप्तरामध्ये 1500 लोक कारकून कामाला होते आणि सकाळी आणि दुपारी अशी 2 वेळा कार्यालयाची वेळ होती. ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांकडे जे हिशेब लिहिलेला असत ते हिशेब तपासण्यासाठी पुण्याहून वेळोवेळी तपासणी पथक जात असे आणि त्यांचे हिशेब बरोबर आहेत ना, काही घोटाळा केलेला नाही हे ते पाहत असत. असं असूनसुद्धा अनेक मामलेदार अधिकारी इतर हे घोटाळा करतच असत, लबाड्या करतच असत. पुण्याची कोतवाली हे एक प्रमुख पद होतं. पहिले कोतवाल बाळाजी नारायण केतकर म्हणून होते आणि घाशीराम कोतवाल नाटकामुळे प्रसिद्धीस आलेला घाशीराम कोतवाल हा 1781 मध्ये कोतवाल म्हणून, पुण्याचा कोतवाल म्हणून नेमला गेला. पुण्याची वस्ती बरीच वाढली आहे असं लक्षात आल्यामुळे माधवराव पेशव्यांनी पुण्यासाठी वेगळं पोलीस खातं निर्माण केलं आणि त्याच्यावर कोतवाल हा अधिकारी ती सगळी व्यवस्था बघायला नेमलेला होता. यापूर्वी पोलिसांचं काम, पोलीस खातं असं वेगळं नव्हतं. पोलिसांचं काम करण्यासाठी जेव्हा गरज लागेल, जिथे गरज लागेल तिथे निरनिराळ्या गड किल्ल्यावर असलेले सैनिक तिथे बोलवत असत आणि त्यांच्याकडून बंदोबस्ताचं काम करून घेत असत. त्र्यंबकेश्वरची यात्रा किंवा पंढरपूरची यात्रा अशा वेळेला हे गड किल्ल्यावरनं सैनिक आणून तिथे बंदोबस्ताचं काम करत असत. पुण्याला मुख्य 5 चावड्या होत्या: सोमवार पेठ, शनिवार पेठ, आदिपेठ, नारायण पेठ, वेताळ पेठ अशा या 5 मुख्य चावड्या आणि त्याच्यावर मिळून 78 पोलीस
हे काम करत होते. त्याशिवाय पाऱ्यावर असलेले वेगळे पोलीस आणखीन होते. पेशव्यांची महसूल व्यवस्थासुद्धा अतिशय चोख होती. जमीन हा महसूल खात्याचा महत्त्वाचा भाग. या जमिनीची आज जशी आपण मोजणी करतो तशी मोजणी त्यावेळेलाही चालू असे. चालू असे म्हणजे करणं आवश्यक होतं. त्यावेळची मोजण्याची पद्धत वेगळी होती. 5 हाती काठी अशासारखं प्रमाण असे आणि ही काठीनी जमीन मोजण्याची, विशिष्ट काठीनी जमीन मोजण्याची पद्धत फार प्राचीन आहे. आपल्याकडे प्राचीन ग्रंथातून या पद्धतीचे तपशिलात उल्लेख आहेत. जमीन मोजणी जशी व्हायची तशी जमिनीची प्रत ठरवायला तिच्या सुपीकतेवरनं जमिनीची प्रत ठरवायचे, प्रतवारी व्हायची. जमिनीचं स्वरूप, पिकाचं स्वरूप, पाण्याची उपलब्धता यावर महसुलाची आकारणी अवलंबून असे. शेतसारा, जकात, व्यवसाय कर हे मुख्य कर होते. याशिवाय किरकोळ कर पट्टी या नावाने आकारले जात असत. आज आपल्याला पाणीपट्टी हा शब्द माहिती आहे. तशा पट्ट्या त्यावेळेला 24 प्रकारच्या पट्ट्या होत्या. कायदा आणि न्याय या संदर्भात सांगायचं तर भारताची कायदा आणि न्यायदान पद्धती हिचा उगम वैदिक परंपरेत आहे. श्रुती, स्मृती, पुराणं यामध्ये जे नियम घालून दिले तोच भारतात कायदा होता आणि न्यायदान पद्धती होती. पेशव्यांच्या काळात थोड्याफार फरकाने तीच चालू होती. नियम या ग्रंथातून नियम असं काही जर एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या विषयावर नसेल तर राजांनी सत्सत विवेक बुद्धीने निर्णय करावा अशी परंपरा होती आपली. आणि सत्सत विवेकबुद्धीने राजांनी करावं त्याप्रमाणे समाजात एखाद्या गोष्टीची परंपरा काय आहे त्यानुसारही तो कायदा समजला जायचा आणि न्यायदान करणारे हे त्याच्या आधारे न्याय देत असत. पेशव्यांच्या काळामध्ये पंचायत ही फार रुजलेली होती. गावातले खटले प्रथम पंचायती पुढे जायचे. त्यामुळे तिथल्या तिथे निर्णय झाल्याने लवकर निर्णय लागायचा. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये ही प्रथा लोकप्रिय झाली होती, रुजली होती. जर पंचायतीचा निर्णय मान्य नाही झाला तर वरती अपीलला जाता येत असे. आजच्या पद्धतीने पाहिलं तर ही पंचायत किंवा इतर सरकारी अधिकारी की ज्यांना न्यायदानाचा अधिकार होता ही लोअर कोर्ट म्हणता येतील, खालची कोर्ट असं आपण म्हणतो तशी. न्यायाधीश जो नेमलेला असे ते हायकोर्ट असं म्हणता येईल आणि पेशवे हे सुप्रीम कोर्ट होतं. वादीचा अर्ज आला, एखादी तक्रार आली तर त्यासाठी तक्रार स्वीकारायला नेमलेला अधिकारी त्या अर्जाबरोबर जे पुराव्याचे कागद जोडलेले असत त्या मूळ कागदांच्या प्रती करून घेत असे आणि मूळ कागद त्या अर्जदाराला परत देत असे. त्या अर्जातल्या तक्रारीनुसार ज्याच्याबद्दल तक्रार आहे त्याला आज आपण समन्स पाठवलं कोर्टाने म्हणतो, त्यावेळेला अशी न्यायालयाकडनं चिठ्ठी जात असे त्या प्रतिवादीला. प्रतिवादी त्या चिठ्ठीवर जर हजर झाला नाही तर त्याला धरून आणलं जात असे किंवा एकतर्फी निकाल दिला जात असे. खटल्याचं स्वरूप काय आहे त्यानुसार या दोन्हीपैकी ऑप्शन अंमलात आणला जात असे. आज जशी आपल्याला अर्ज करताना कोर्ट फी भरावी लागते तरच अर्ज स्वीकारला जातो,
तसं त्यावेळेला अर्ज करताना कोर्ट फी भरावी लागायची नाही. निकाल झाला की दोन्ही पक्षांना कोर्ट फी भरावी लागे. जो पक्ष हरला आहे त्यांनी त्याच्या फीला गुन्हेगारी असा शब्द प्रयोग होता, त्यांनी गुन्हेगारी भरायची. जो जिंकला त्याच्या फीला हरकी असा शब्द प्रयोग होता. ही निकाल झाल्यावर ही फी दोघांनी भरल्याशिवाय त्यांना निकालपत्र दिलं जात नव्हतं. गुन्हेगाराला शिक्षा झाली की त्याला गड किल्ल्यांवर पाठवत असत. तिथे तुरुंग व्यवस्था गड किल्ल्यांवर होती. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा होत असे. हात पाय तोडणं, कान तोडणं किंवा कडेलोट करणं, देहदंड म्हणजे कडेलोट करायचा, अशासारख्या शिक्षा असत. काही बाबतीमध्ये जातीबाहेर टाकणं किंवा परंपरेनुसार जी प्रायश्चित्त आपल्याकडे प्राचीन ग्रंथातून सांगितले तशी प्रायश्चित्त करायला सांगत असत. एक उदाहरण असं आहे की एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी एक प्रभू जातीची बाई 2 वर्ष कामाला होती. 2 वर्षानंतर असं लक्षात आलं की तिने इथे कामाला येण्यापूर्वी एका हरिजन पुरुषाबरोबर बदकर्म केलेलं आहे. ही तक्रार न्यायालयाकडे गेल्यावर तिथे चौकशी करून नंतर निर्णय असा झाला की त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. त्याच्यामध्ये काय काय होतं हे अचंबा वाटण्यासारखा प्रकार आहे. त्या 2 वर्षाच्या काळात त्या सरकारी अधिकाऱ्याबरोबर जे जे लोक पंक्तीला बसले होते, जेवायला बसले होते, त्यांनासुद्धा प्रायश्चित्त घ्यायला लागलं. पण ह्याच्यापेक्षा कमी प्रतीचं होतं. ह्या अधिकाऱ्याला 100 ब्राह्मण जेवायला घालणं, घरातली मातीची भांडी असतील ती फेकून देणं, धातूची भांडी तापवून घ्यायची, विस्तवावर चांगल्यापैकी तापवून घ्यायची, जमीन आणि घराच्या भिंती या शेणाने सारवायच्या, पाट असतील ते खरबडायचे, इतक्या प्रकार त्याच्यामध्ये त्याला प्रायश्चित्त या एकासाठी घ्यावं लागलं की केवळ ती बाई 2 वर्षापूर्वी तिने बदकर्म केलं आणि ती इथे कामाला होती. आज जसे विविध प्रकारचे गुन्हे घडतात तसे त्या काळातही होते, कारण मनुष्य स्वभाव हा सर्व काळी सारखा होता. चोऱ्या होत असत, आर्थिक गुन्हे होत होते. मुख्यतः दिवाणी दाव्यांमध्ये वतनासंबंधीचे दावे आणि पाटीलकी संबंधाची भांडणं या स्वरूपाचे दावे दिवाणी दाव्यांमध्ये जास्त करून होते. आता त्या काळातली टपाल व्यवस्था काय होती? टपाल हा शब्द प्रयोग कसा आला तर एका इतिहासकाराचं म्हणणं असं आहे की बऱ्याच वेळेला टप्प्याटप्प्याने पत्र पोहोचवली जायची, म्हणून त्याच्यावरनं टपाल हा शब्द आला असावा. एक उल्लेख असा आहे की पुण्याहून कलकत्त्याला इंग्रजांचा तळ होता, तिथे त्यांना पत्र पाठवायचं होतं. तर त्यांनी उत्तर प्रदेशातल्या एका गावापर्यंत पुण्याहून पेशव्यांचा पत्र घेऊन जासूद म्हणत असत पत्र नेणाऱ्याला. तर त्यांचे जासूद तिथपर्यंत गेले आणि तिथून पुढे इंग्रजांचे जासूद पत्र घेऊन कलकत्त्यापर्यंत गेले. अशा टप्प्यांनी
हे 2 टप्प्यात झालं, काही वेळेला अधिक टप्प्यात जात असे, म्हणून त्याला टपाल अशी संज्ञा पडली असावी असं एकाचं इंटरप्रिटेशन आहे. टपाल हे सामान्य माणसाला एका गावाहून दुसऱ्या गावाला दूरच्या पाठवणं हे शक्य नसे आर्थिकदृष्ट्या, कारण जो हे पत्र घेऊन जाणार त्याला रक्कम बऱ्यापैकी द्यावी लागत असे. एक असा उल्लेख आहे की पुण्याहून दिल्लीला पत्र घेऊन जाण्यासाठी 2 जासूस पाठवले. सामान्यतः एकटा जासूस क्वचितच जात असे, जवळ असेल तर, कारण वाटेमध्ये विविध प्रकारचे धोके असतात. म्हणून पुण्याहून 2 जासूस घोडेस्वार पाठवले. तिकडे दिल्लीला असं कळवलेलं होतं की हे जर 15 दिवसात पोचले तर त्यांना 80 रुपये द्यावेत, जर ते 16 दिवसात पोचले तर त्यांना 70 रुपये द्यावेत, जर 17 दिवसात पोचले तर 60 रुपये द्यावेत आणि त्यानंतर पोचले तर त्यांना काहीही देऊ नये. सामान्य माणसाला पत्रव्यवहार अवघड होता, तरी पण त्यातनं क्लुप्त्या काढून हे पत्रव्यवहार घडत असत. पेशव्यांची पत्र जी जायची मोहिमेच्या वेळेला त्याचा फायदा घेऊन त्या जासूदाशी संगनमत करून लोक आपली पत्र पोचवायला सांगत असत. तर हे अशा प्रकारचं या सगळ्या गोष्टी पेशवे डायरीजमधून ज्या दिसतात त्याच्यातून थेट नव्हे पण त्याचं सामान्य जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला दिसू शकतं. कारण हा सगळा पत्रव्यवहार हा सरकारी पत्रव्यवहार आणि इतिहासामध्ये जे काही कागदपत्र आपल्याला मिळतात ती मोठ्या लोकांनी मोठ्या लोकांसाठी लिहिलेली असतात. त्यामुळे सामान्य माणसाचं जीवन त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेलं असेल, त्यातून बघावं लागतं. तसं हे याच्यात या संदर्भात आम्ही पाहिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप विस्तृतपणे आणि वेगळ्या पद्धतीने पेशवेकालीन इतिहास आपल्यासमोर आला. म्हणजे म्हणताना इतिहास म्हणतोय आपण, पण ह्याच्यातून कदाचित आपल्याला प्रशासनाचे समाज जीवनाचे बरेच काही दाखले लक्षात येतात. एकंदर त्यावेळेसचं समाज जीवन कसं होतं ही उत्सुकता अर्थातच सगळ्यांना असते. आपल्याला चित्रपटांमधनं, नाटकांमधनं, कादंबऱ्यांमधनं एक प्रकारचं चित्र निश्चित उभं केलं जातं, पण ते चित्र किती खरं आहे आणि किती खरोखर चित्रित केलेलं आहे याचा अंदाज आपल्याला नसतो. पण आजच्या या व्याख्यानावर्णन प्रामुख्याने हे जे पुस्तक आहे पेशवेकालीन समाज आणि प्रशासन, या पुस्तकातून आपल्याला एक नेमका अंदाज येऊ शकतो की त्यावेळेसचं समाज जीवन कसं होतं, प्रशासन कसं होतं. अनेकदा हा प्रश्न आपल्यासमोर असतो की लढायांपलीकडे ही सगळी साम्राज्य कशी होती. तसं आत्ता सर म्हणाले की आपल्याला नेमका अंदाज येणार नाही, कारण जो काही व्यवहार होतोय तो तिथल्या राज्यकर्त्यांबरोबरचा होतोय, सरदारांबरोबरचा होतोय. मात्र त्याच्यातनं हे शोधून काढणं, त्या पत्रांमधनं हे शोधून काढणं की समाज जीवन कसं असेल, तो अंदाज बांधणं, तो अंदाज पुराव्यानिशी प्रस्तुत करणं हा एक मोठा टास्क म्हणायला हवा. मात्र तो काही प्रमाणात का होईना आपल्याला या पुस्तकातून निश्चित पुढे येतो. धन्यवाद सर, आपण हे व्याख्यान आम्हाला दिलं. वेगळ्या पद्धतीने आज पेशवाई आमच्या समोर आली. अशाच निर्णय कार्यक्रमांसाठी आपण आमच्यासोबत नक्की जोडले जाऊ शकता. मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज वतीने आयोजित केलेलं हे 3रं न्यायमूर्ती रानडे स्मृती व्याख्यान आपल्याला कसं वाटलं हे आपण निश्चित आम्हाला कळवा. कमेंट्समध्ये आपण आम्हाला सांगू शकतात. इतर देखील कार्यक्रम आमचे होत असतात, त्याची वेगवेगळी माहिती घेण्यासाठी www.bharatmimamsa.com याच्यावर आपण भेट देऊ शकता. तिथे न्यूजलेटर, तिथल्या असणाऱ्या फॉर्मवरती आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला वेळोवेळी याची माहिती मिळत असेल. त्याचबरोबर ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइन ह्या समाज माध्यमांवर देखील आपण आहोत. तिथे देखील आपल्या कार्यक्रमांची माहिती आणि पुढे होणाऱ्या आणि आधी झालेल्या सगळ्या कार्यक्रमांचा तपशील आपल्याला मिळू शकेल.
तर ह्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला कसं वाटलं आपण नक्की कळवा, सबस्क्राईब करा आणि इतरांमध्ये देखील हे आपण पुढे पाठवा. एकंदरच हा विषय आपल्याला कसा वाटला आणि ह्या विषयामध्ये आपण आणखीन काय करू शकतो हे देखील आपण आम्हाला सांगितलं तर ते निश्चित आवडेल. आम्ही सरांपर्यंत ते नक्कीच पोचवू. तर सुद्धा थांबूया. धन्यवाद.